साहेब थोडा तरी स्वार्थ असला पाहिजे. खुद जिएंगे काय म्हणतात, सर सलामत तो पगडी 50. साहेब स्वतःसाठी आत्ता नाही विचार केला तर साहेब रडायला माणूस नाही, पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहणार नाही. मी इथं हे जे उभा राहिलोय ते फक्त अवेअर करायला, साक्षर करायला. दुनियाची भाषा हीच आहे, रीत हीच आहे. आज सगळं मुलांवरती खर्च कराल, 2-2 घरं घेऊन ठेवाल त्यांच्यासाठी, हा छोटासाठी हा मोठासाठी, हे अमकं ते धमकं. पण उद्याच्याला कदाचित तुम्ही जेव्हा म्हातारे व्हाल, तुमचे जेव्हा हातपाय थकतील, तेव्हा हीच मुलं कदाचित तुम्हाला स्वयंपाक भाजी पण देणार नाहीत आणि कदाचित खूप सारे हाल तुम्हाला पाहायला लागू शकतात. सो माझे हात जोडून विनंती आहे मित्रांनो, मी म्हणत नाही जगायचं बंद करा, पण एक सर्टन रक्कम 22% रक्कम कमवतो त्यातली बाजूला ठेवा. काही फरक पडत नाही. लई महागडी शाळेऐवजी मीडियम शाळेत घाला पोरांना, काही फरक पडत नाही. आम्ही पण झेडपीला शिकलो, काही फरक पडत नाही. सिनेमाला नाही नेलं, कपडे जरा कमी घेतले, जरा बूट कमी घेतले, गॅजेट कमी घेऊन दिले पोरांना, लग्न साध्या पद्धतीने केलं, काही फरक पडत नाही. फरक पडतो साहेब हातपाय थकल्यावर, जेव्हा फक्त पश्चाताप शिल्लक राहतो. आयुष्यभर रुबावात जगलेलं आयुष्य जेव्हा लाचारीत घालवावं लागतं तेव्हा फरक